सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा कराड रोडवरील विवेकानंद परिसरात तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तसेच विटा नगरपालिका प्रशासक विक्रम बांदल व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी तलावाच्या काठावर प्रदूषण वाढू नये यासाठी जलकुंडात गणरायांचं विसर्जन करावं व निर्माल्य कलशमध्ये टाकून सहकार्य करावं असं म्हणत विटा नगरपालिकेची टीम सज्ज ठेवली होती। तर घरगुती गौरी गणपती विसर्जन या निमित्ताने खबरदारी घेत विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व नाशिकहून ट्रेनिंगसाठी विटा येथे बंदोबस्तात आलेले पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे यांनी अत्यंत उत्कृष्ट बंदोबस्त राबवत अंमलदार व गृहरक्षक दल यांनीही आपली कामगिरी तलाव परिसरात दमदार केली। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात घरगुती गणपती व गौरींचं विसर्जन केलं। यावेळी विवेकानंद नगर तलाव अक्षरशः भक्तिमय वातावरणात गर्दीने फुलून गेला होता। घरगुती गणपतींसह विटा नगरपालिका सहकारी संस्था, बँक, शालेय व हायस्कूल विद्यालय यांनीही श्रींना निरोप दिला। तसेच वाहतूक पोलिसांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे भाविकांना विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण वाहतूक पोलिसांना एक हात मदतीचा म्हणून सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र शिराज शिकलगार यांनी वाहतुकीची कोंडी वाहतूक पोलिसांच्या बरोबर भासून नाही दिली। तर विटा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या आवाहनालाही नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विटा शहरातील विटा नगरपालिकेने उभा केलेल्या जलकुंडामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी श्रींच्या विसर्जनाला पसंती दर्शवली। पोलिसांनी तलाव परिसराकडे कोणीही जाऊ नये असं आवाहन स्पीकरवरून जनजागृती करताना केलं। त्याचप्रमाणे पोलीस मित्र शिराज शिकलगार हे देखील आपलं कर्तव्य बजावत होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।